शेत तो भला नागदरीच्या पाण्याचा सीताळ ओ देवाला सांज सकाळी आरती होती देवाच्या रावळा 3 वर्षाचा गळा होतो आरवाडीच्या रानाला भंडाऱ्यानं बघत सारा होतो यार पिवळा विटू बिरूच वरदान आहे आमच्या संगावर वेळ लावून खोचडी थाप मार ढोलावर मन भावना नाही कळालं स्वप्न परीला माझ्या यातना
माझ्या या मार्गाला या योगाला फार पुरवी कालाला कोलवाडी या गावाला कोलवाडी या गावाला या माळाला सूर्याचं या भगवान विठ्ठलानी या बिरदेव देव आल्यात निघून पुण्याच्या किनाऱ्यावर मग बुटीनं फिरवाल का दिल्या साजनी दुनियेची मला खबर दिसील का उषा काली फुटो उषा काली फुटो तुझा सतीयोगाला फार पूर्वी त्या काळाला गावा कोलवाडीला काय प्रकाराला नव्हता वगैरे घडायला गावा कोलवाडीला म्हणजे पटन कोडली गावाला या खडकाच्या माळाला जोडीचं भगवान विका विठ्ठलाने देव त्या टायमाला जोडीचं भगवान काय आलं होतं बघण्याचा करायला अरे बिरदेव बसला कर घोड्यावरती विठ्ठल बसला गरडावरती गजनी डोळा उडवतोय का दोन्ही निघून द्यावाने खडकाच्या माळाला एवढ्यात विका काय लागला शिव विका सुकून विका आता घडला त्या जागेला आलं होतं बघण्याचा करायला अरे विठ्ठलाचा विका गरड लागला चिवचिवायला बिरदेवाच्या वारूचा वारू लागला फरकायला बिरदेव गाव बोलतोय देवा विठ्ठलाला त्या टायमाला देवा म्हणला दादा विठ्ठला म्हणला ही जागा शिवाय म्हणला आपला वारू लागलाय फरकायला गरड लागलाय चिवचिवायला त्या वेळेला आले होते बोलायला बाबा म्हणला त्या जागेला इथं आशान पाहिजे टाकायला आणि निशान पाहिजे रवायला म्हणून त्या दोन देवाने त्या टायमाला काय झालं होतं वरदा करायला सूर्याच्या
आणि विठ्ठलाने वेगळं त्या टायमाला करायला देवका पूज गोष्टी लागलं बोलायला आणि बसल्या जाग्याला आणि विठ्ठलाने वेगळं त्या टायमाला झाले आणि निद्रासैन झालेल्या त्या जागेला एक दिवस झाला 2 दिवस झाले त्या जागेला तिसऱ्या दिवसाला काय झालं तीनही दिवस झाले आणि 3.5 दिवस झाले आणि विचार बाबा काय लागल्या ते करायला सांगा आणि मी त्या सुरवंतीच्या बिरदेवाला बिरदेव काय बोलतोय ते टायमाला विठ्ठलाला काय झालं बोलायला अरे दादा विठ्ठला जरा असं बसून राहिलं झोपून राहिलं त्यावेळेला महिमा आपली कशी वाटणार आणि केची आपली कशी घालणार त्याला गेला हे बाबा म्हणला असं झोपून चालणार नाही जागा हो म्हणला 4 दिवसाला उठला एवढे त्या टायमाला काय आले म्हणला दादा मी काही सांग म्हणण्यानंतर बाबा निघून जायला पाहिजे गावात कोल्हेवाडीला पांढरीचा धनी कोणाय पाहिजे बघायला भेट द्यायचा पाहिजे काढायला आणि असा स्वतः त्या मात्र त्या जागेला बोलायला लागेला आणि कोणबरीका पांढरीचा धनी आहे मी बघून येतो त्या जागेला देव विठ्ठल काय आले होता करायला आणि विचार केला मनाला काय लागला होता बोलाय त्या टायमाला देवाला काय बोलायला अरे बाबा म्हणला आशीर्वाद म्हणा मी जातो निघतो का सांगितले देवा विठ्ठलाला देव विठ्ठल बरी का ऐकून घ्यायला आणि स्वतः विठ्ठल वाट लागला मी का चालायला विठ्ठल कुठे निवड गेलं त्या जाग्याला Bolevar
देव माझा या विठ्ठल देव गेला या निघून गावावाई अंगाला गा गावावैल्या अंगाला गावावैल्या अंगाला देव गेला निघून हा स्वतः या गावावैल्या अंगाला देव विठ्ठल निघून गेला एवढ्यात मात्र काय लागलं देवाचा घेतलं त्याला गेला त्याला काय लागलं त्या करायला आणि जसं मात्र लागला बोलायला तसा भेट कसा काढायचा म्हणल्यानंतर त्याचा गेला गावात विकासेन वय बाई गबऱ्या लागल्या होत्या गोळा करायच्या टायमाला देव विठ्ठल काय लागलं होतं बरं बोलायला लागली गोळा करायला थोड्या गोळा करत असताना त्याला गेला काय लागलं होतं बरं जसं मात्र गबऱ्या गोळा करीत असताना दादा विठ्ठल तिथं जवळ गेला आणि उभा राहिला त्या जागेला त्या मावशीला लागला होता बोलाय त्या टायमाला त्याला काय लागलं होतं मुलीच नव्हतं माझ्या मना मुलीच नव्हतं रे काना माझ्या मना तुझ्यासाठी 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 मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मना तुझ्यासाठी 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 आलो ह्या गाव भागाला कुठे फुलारे सांग म्हणल्यानंतर गेला गेला मावशी काय लागली होती बोलायला एवढ्यात असे म्हणल्यानंतर विका तेव्हा ती मावशी काय लागली होती बोलाय त्या जाग्याला काय लागली होती बोलायला अरे दादा काय सांगायचं तुला या गावच्या मधाला पांढरीचा धनी पुष्कलेश्वर भगवान आहे मात्र त्यावेळेला गाव अकलाला निवृषा पाटील नया तना चालू सुद्धा जगापात चौगले पाटील मगदुम कुलकर्णी अशी सर्व मंडळी आहेत त्याच जाग्याला बोलायला असं म्हणा सर्व भेद काढून घ्यायला आणि त्या मावशीला बेका त्या शिरपुटाची होऊ लागला आणि देव विठ्ठल त्या जाग्याला देव विठ्ठल वाटेला आणि विठ्ठल बेका वाटचाल करीत करीत त्या जाग्याला कुठे निघून गेलं त्या जाग्याला माघारी लागला देवा आता फिरायला आणि देव लागला माघारी लागला फिरायला लागला चालायला देव निघुणाला तो खडकाच्या बिका तामाळाला देवाच्या जवळ देव काय आले होतं बोलता बोलायला लागेला
फिरल्यानंतर त्याला गेला आणि जसं त्या ठिकाणाला देव विठुरीच्या निघून गेला त्या खडकाच्या माळाला आणि जाऊन उभा राहिला देवाच्या जवळ जाऊन उभा राहिला आणि काही बोलतो त्या टाइमाला देवकायला बोलायला आणि विचारायला गेला करायला काय लागलं का देव आता बोलायच्या टाइमाला विठ्ठलाला काय लागलं होतं बोलायला विठ्ठला निघून गेला होता केलेला कामाचं काय झालं मला सांग म्हणल्यानंतर हा देव विठ्ठल काय लागला होता बोलायच्या जाग्याला देवाला काय लागलं होतं बोलायला आनंदाच्या भरात देव विठ्ठल लागला देवाला बोलायला त्या टाइमाला हे दादा म्हणला काय सांगू तुला म्हणला त्यावेळेला स्वतः या गावा कोलवाडीला निघून गेलो होतो त्यावेळेला मला घाट त्या मावशीकडे झेल काढला तर गावचा पाणीला धनी केल्याशिवाय द्यायला देव विठ्ठला सांगायला गावागणारा निमृजा पाटील नर्या तरळ जाणू सुधारत का पाचवले अशी मंडळी आहे का नीतीच्या नियमाला एकपट्ट वरून का सवयच्या पाऱ्याला कलेश्वर भगवान येतोय त्या टाइमाला बोलायला असा विचार झाला दोघांचा गुजगुष्टी लागल्या बोलायला दिवस लागला सरायला कोणाच्या काळाला भर दुपारच्या बरकात पाऱ्याला करायला बोलायला लागला पण या दसऱ्या उन्हाच्या काळाला बरदोपाच्या पायाला नरदुरून गाव सुटलेला थोडे देवासनी त्याला गेला आणि तेवढं ते गायला आलं होते बघा जाऊयाला देवासनी घाम सुटलेला मी का स्वतः तेवढ्या आता तिचा हात लावलं तिथे मी का मळ लागलेला गायला दोघांनी देवाची वेगळ्या पती मित्राला आपल्या आणि देवाला आपापल्या बळाने करायला दोघांनी आपल्या अंगाचा मैकाचा मैचा लाटा तयार केला त्यावेळेला स्वतः देव काय लागला होता बोलाय त्या टाइमाला देवा विठ्ठलाला काय आले होते बघा सांगायला हे बाबा म्हणला सांगतो ऐकून घ्या तुम्हाला त्याला गेला बाबा यो मळ वाया घालू द्यायचं नाही त्यावेळेला त्या मळ्याचं काय तर नाव पाहिजे व्हायला या देवाने काय केले त्या टाइमाला बोलायला स्वतः मात्र त्या टाइमाला त्यावेळी का दोन देवांची मळवी का एका जागी तयार केली एका जागी केल्या त्याचा वेळचा लाटा तयार केला त्याला अमृत शिकवण साजीवंत केले आणि मानव रूप आकार दिले त्यावेळेला देवाचं लाल करायला मानव रूप आकार लागले द्यायला आणि स्वतः मात्र त्याचा टाइमाला भगवान काय लाल बोलायला आला
करायला याच प्रकारच्या मळीचा जाता तयार केला त्याला अमृत शिपंड साजे मस्त केले मानव माकर दिले त्याला आणि याचा बरं का आता नाव पाहिजे जेवायला साधू सिंगाला पाहिजे का ताके राहिला देवाने काय लालू उदमगता करायला साधू सिंगाला पाहिजे करायला म्हणून स्वतः मात्र त्याचा मला देवा काय लालू उदमगता बोलायला सोन्याचं करावं देवाला पायाला निर्वाण सजराला घालायला के पंची होता दिले नेसायला सोन्याच्या कळा पायाला भागर टोपी गिरीटुईला आणि भालदार छेत्याच्या हाताला देऊन काय लाल उदमरदा बोलायला असे मी का सजगार केला सोमा मालदारास नापुत्याचं ठेवायला आशीर्वाद लागले द्यायला काय लागले बाबा यात बोलायला बाबाने काय लाल उदमरदा बोलायला अरे बाबा म्हणले सांगतो तुला मी का एवढं गायाचं गावा कोलवाडीला आणि वाडीमध्ये जाऊ मात्र त्या जायचं चौरी पार कट्ट्याला त्यावेळेला पार कट्ट्याला नीतीच्या नेमाने कलेश्वर भगवान येतोय त्या जागेला बोलायला कलेश्वर भगवान नीती नेमाने येते तिथं निघून तो जायचं बाबा त्यावेळेला त्याला जाऊन मुद्रा करायचं रामराम करायचं तर त्याने विचारला अरे बाबा कुणाचं कोण आहे मुद्रा करायचं रामराम करायचं करतो ते विचाराचा दस देवाचा मी भाग नाही मात्र त्या जागेला बोलायला सांगायचं भरलाने हात लावला सांगायला बाबा सुरशिरावरती हात ठेवला त्यावेळेला आशीर्वाद माझा हाय तुला त्यावेळेला मुलं सांभाळून बोलायचं त्या नाही मला भगवान असं लाल उदमरदा बोलायला असं विचार लागला करायला सर्व त्याला सांगितले आणि बाबा तू निघून जायचं या गावा कोलवाडीला असं भरल्यानंतर त्या जागेला बोलायला लागेला सांगायला लागेला बोलायला लागेला सांगायला लागेला Yeah.
सांगतो ऐक तुला त्या जागेला मग तू निघून जायच या गावात कोलवाडीला आणि सर्व बाबा कशासाठी आला विचार निघून जाय बाबा या खडकाच्या माळाला धरगिरी कोणा देवा आल्या त्यावेळेला गरुड घोडा बांधायला मी थोडीशी राहायला चालू आल्या मागायचं त्यावेळेला मला सांगायचं त्या गावच्या घड्या जाते नाही मला एवढा ऐकून सोमा माझा करायला असं लागला बोलायला सांगितल्या नंतर वाचाच जायला करायला बोलायला सांगायला आणि सोमा मांजर वाट लागला चला हे लहान वाटचाल करी त्या जाग्याला कुठे निघून गेलं त्या जाग्याला निघून गेला या गावात कोले वाडीला आणि गावच्या कामदाला सोनियाच्या पावलाने त्या जाग्याला सोमा काय झालं होतं म्हणून त्या करायला आणि विचार लागला करायला लागला काय बोलाय मातीच्या तगाय मला सोमा काय झालं होतं म्हणून त्या बोलायला याला लागलं हा सोमा मालदार विका निघून गेला होता तेवढ्यात भगवान त्याला गेला काय आले होते बरोबर करायला आला नितीच्या नेमाला एक बकराला ओढून द्यायला तेवढ्यात माझ्या सोमा मालदाराने बाबा सांगितलं नेम आपला पाळला पाहिजे म्हणून मात्र